संक्रांतीला आवर्जून सगळीकडेच बनवली जाते ती म्हणजे तिळपोळी। आणि ही तिळपोळी खूपच छान अशी लागते। तुपाची धार सोडून एकदम गरम लुसलुशीत तिळपोळी खायला सगळ्यांनाच फार आवडते। अतिशय सोप्या पद्धतीने आज तुम्हाला तिळपोळी कशी करायची ते दाखवणार आहे। नमस्कार, मी श्वेता पाटील, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी तिळपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे। आणि तिळपोळी करताना कोणत्या चुका करू नयेत किंवा तिळपोळी करताना तिळपोळीतलं जे सारण आहे ते सारण तिळपोळीमध्ये संपूर्ण पसरावं याच्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपी अशी एक टिप देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। तिळपोळी करण्यासाठी सर्वात प्रथम आपण त्याचं कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा फ्रेश घ्यावा आणि मैदा फ्रेश राहण्यासाठी शक्यतो त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करावा, जेणेकरून मैदा फ्रेश राहतो। फ्रेश मैदा वापरल्यावरती पोळी देखील नरम लुसलुशीत होते। आता 1 कप मैद्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे होईल इतकं तेल घालून घेतलेलं आहे। इथे मी एकच मोठा चमचा घातलेला आहे। जर तुम्ही लहान चमच्याचं मेजरमेंट घेतलं तर 3 चमचे होईल इतकं तेल घातलेलं आहे। तेल घालून झालं की थोडं करून पाणी ॲड करायचं आणि हे कणिक मळून घ्यायचं आहे। अतिशय घट्ट देखील हे कणिक मळायचं नाही आणि अतिशय नरम देखील नाही, मध्यम असं हे कणिक मळून घेणार आहोत। इथे आपण साध्या पाण्याचा वापर केलेला आहे, गरम पाणी घेतलेलं नाहीये। इवन तेल सुद्धा आपण गरम करून घेतलेलं नव्हतं। नॉर्मल रूम टेम्परेचरला जे तेल असतं तेच तेल आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपलं कणिक देखील व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता शेवटला मी पुन्हा एकदा थोडंसं तेलाचा हात घेऊन हे कणिक पुन्हा एकदा मळून घेते आहे। आता कणिक मळून झालं की यावरती एक झाकण द्यायचं आणि हे कणिक आपण थोडंसं फुगत बाजूला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण तिळपोळीचं सारण बनवून घेणार आहोत। अतिशय झटपट पद्धतीने आजचं सारण बनवायचं आहे। तिळपोळीचं सारण करण्यासाठी इथे आपण अर्धा कप साधे तीळ वापरलेले आहेत। साध्या तिळाचा वापर केलेला आहे कारण की साधे तीळ पौष्टिक असतात। मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रकारचे तीळ अवेलेबल आहेत, म्हणजेच पॉलिश तीळ, नायलॉन तीळ आणि साधा तीळ। इथे आपण साधा तिळाचा वापर केलेला आहे। साधे तीळ मंद आचेवरती खरपूस असे भाजून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांसाठी खरपूस भाजायचे आहेत। तुम्ही ते पाहू शकता आपला तीळ पण मस्त असा भाजून झालेला आहे। आता हा तीळ थंड करायचा। 5 ते 10 मिनिटात तीळ थंड होतो। तीळ थंड झालेला आहे आणि आता हा थंड तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। इथे आपण अर्धा कप तीळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाव कप गुळाचा वापर केलेला आहे। साधं गुळ आहे, चिक्कीचा गुळाचा वापर केलेला नाहीये। साधं गुळ किसून घ्यायचं आणि ते पाव कप गुळ आपण इथे घातलेला आहे। जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल। आता आपण त्यामध्येच पाव कप भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत। शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलं होतं आणि साल काढलेले शेंगदाणे चांगले थंड झाले की त्यानंतर आपण या सारणामध्ये त्याचा वापर करणार आहोत। कारण की तुम्ही गरम शेंगदाणे जर मिक्सरमध्ये बारीक केले तर त्याचा एक गठ्ठा तयार होतो, लगदा तयार होतो। आपल्याला सारण मोकळं करायचं आहे, त्यामुळे शेंगदाणे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 2 वेलचीचे दाणे सुद्धा सोलून घालणार आहोत। सोबत थोडंसं जायफळ देखील किसून घालायचंय, ज्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। पाव चमचा होईल इतकं जायफळ किसून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व सारण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तीळ इथे थंड करून वापरले होते आणि शेंगदाणे सुद्धा थंड करून वापरले आहेत, त्यामुळे आपलं सारण एकदम मोकळं असं तयार होतं। साध्या गुळाचा वापर केलेला आहे, चिक्कीचं गुळ देखील वापरलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता आपलं सारण एकदम मस्त असं मोकळं तयार झालेलं आहे। सारण असं छान मोकळं झालं की ते तिळपोळीमध्ये पसरायला सोपं होतं। तिळपोळी लाटताना सारण शेवटपर्यंत पोहोचतं। तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे। आता या सारणामध्ये जर तुम्ही तुपाची धार सोडलीत, 2 ते 3 चमचे तूप ॲड केलं आणि अशा पद्धतीने जर त्याचे लाडू तयार केलेत तर तिळगुळाचे लाडू देखील तयार होतात। अतिशय चविष्ट असे हे लाडू लागतात। पण आता आपल्याला इथे लाडू तयार करायचे नाहीयेत, इथे आपण तिळपोळी करणार आहोत। त्यासाठी मी इथे जो आपण मैदा भिजत घातला होता त्या मैद्यातला थोडासा गोळा आपण काढून घेणार आहोत। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्या मैद्याची पारीक तयार करणार आहोत।
अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आणि हे सारण मोकळंच या पारीमध्ये भरून घेणार आहोत। सारणाचा गोळा भरायचा नाही, कारण की जर तुम्ही सारणाचा गोळा भरलात तर तो लाटताना एकाच ठिकाणी राहतो, पसरत नाही। त्याच्यामुळे सारणाचा गोळा भरण्याची चूक कधीच करायची नाहीये। सारण असं मोकळं भरलं तर भरताना थोडासा त्रास होतो, पण ते तिळपोळीमध्ये संपूर्ण पसरतं। अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून सारण भरायचं। अशा पद्धतीने सारण भरून झालं की मैद्याला सर्व बाजूनी खेचून घ्यायचं। कणिक अशा पद्धतीने खेचून वरचं तोंड बंद करायचं आणि एक गोळा तयार करायचा। ही प्रोसेस अतिशय सावकाश करायची, जेणेकरून गोळा व्यवस्थित असा तयार होतो। तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण तिळपोळी बनवतोय आणि त्याच्यावरती तीळ तर हवेच, त्यासाठी इथे मी वाटीत थोडेसे भाजलेले तीळ घेतलेले आहेत। आता आपण हे तीळ या गोळ्याला लावून घेणार आहोत। मी अशा पद्धतीने थोडे बोटावरती तीळ घेऊन लावते आहेत। तो तळ हातावरती तीळ घेऊन सुद्धा हा गोळा त्याच्यावरती फिरवला की पटकन सगळीकडे तीळ लागतात। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता या गोळ्याला दोन्ही बाजूनी मैदा लावून घेणार आहोत आणि ही तिळपोळी लाटून घेणार आहोत। तिळपोळी छोट्या बनवल्या जातात, त्यामुळे आपण छोटीशीच लाटून घेणार आहोत। आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी तिळपोळी लाटून झालेली आहे। अतिशय मोठी नाही आणि अतिशय छोटी नाही, मध्यम आकाराची ही तिळपोळी आपण लाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता सारण ही अतिशय शेवटपर्यंत पसरलेलं आहे। सारण एकदम मोकळं गेल्यामुळे तिळपोळी फाटलेली देखील नाहीये। अतिशय मस्त अशी तिळपोळी लाटून झालेली आहे। आता आपण अशाच पद्धतीने अजून एक तिळपोळी लाटून घेणार आहोत। आणि तुम्ही ते पाहू शकता आपल्या दोन्ही तिळपोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता याला आपण खरपूस अशा भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती तवा चांगला गरम झाला की ही तिळपोळी भाजून घेणार आहोत। तिळपोळी तव्यात घालून घ्यायची आणि त्यानंतर साजूक तुपाची धार सोडायची, जेणेकरून तिळपोळी एकदम मस्त अशी खरपूस भाजली जाते। आता मी वरती देखील थोडंसं साजूक तूप लावून घेते आहे। दुसरी बाजू देखील भाजून घेणार आहोत अशाच पद्धतीने। आता यावरती देखील पुन्हा एकदा तुपाची धार सोडलेली आहे। दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घ्यायची ही पोळी। आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे आपली तिळपोळी। गरम गरम तुपाची धार सोडून अतिशय खायला छान लागते। आपण ही तिळपोळी बनवताना गुळाचा वापर केला होता, ते गुळ चिकीचं नव्हतं, त्यामुळे तिळपोळी भाजताना देखील कुठूनही गुळ बाहेर आलेला नाहीये, वितळलेला नाहीये। पोळी एकदम मस्त अशी कोरडी झालेली आहे। सर्व बाजूनी छान अशी भाजून घ्यायची।
पुन्हा एकदा त्याच्यावरती साजूक तुपाची धार सोडलेली आहे आणि आपली परफेक्ट अशी तिळपोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या तिळपोळी सुद्धा रेडी करते। आणि इथे आपली परफेक्ट अशी तिळपोळी तयार झालेली आहे। गरम गरम साजूक तुपाची धार सोडून ही तिळपोळी खायला खूप छान लागते। आणि तुम्ही इथे पाहू शकता आपल्या सर्व तिळपोळ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत। इथे मी तुम्हाला एक तिळपोळी खोलून दाखवते आहे। तुम्ही पाहू शकता आपलं जे सारण आहे ते सारण शेवटपर्यंत व्यवस्थित असं पसरलेलं आहे, स्प्रेड झालेलं आहे। त्यामुळे ही तिळपोळी खायला खूप छान लागते। ह्या तिळपोळ्या 7 ते 8 दिवस मस्त अशा टिकतात। कुठेही प्रवासात जायचं असेल तर तुम्ही ही तिळपोळी सहज अशी कॅरी करू शकता। खायला अप्रतिम लागते, शिवाय पौष्टिक देखील असते। येत्या संक्रांतीला नक्की अशा पद्धतीने तिळपोळी बनवून पहा। शिवाय सर्वांना येत्या संक्रांतीच्या श्वेताज किचन मराठीकडनं खूप खूप शुभेच्छा। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।